बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अरिन्ददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि पापेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मद्यपानादपाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सर्वपापस्सकरणं कुशलस्व उपसम्पदा सचितपरियोदपनं एकं दुःखानुशासनं साधु साधु साधु। तथागत भगवान बुद्ध की जय। बोधिसत्व विश्वरत्न परम बुद्ध डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जय। मंगल हो
माझं नाव BK हुमने आहे. मी व्यवसायानं आर्किटेक्चरल कन्सल्टंट आहे. सध्याला माझे राहणं झिंगाबाई टेकडीला आहे. मी जो बुद्ध की धम्म की ओर चलो हा जो अभियान आहे हा खूप चांगला अभियान आहे. 24 नोव्हेंबर 1956ला बाबासाहेबांनी आम्हाला जे काही सांगितलं होतं वाराणसीला, त्यानुसार आमची जी चळवळ होती किंवा आम्ही जे करायला पाहिजे होतं, प्रत्येक माणसाने प्रत्येक परिवारांनी बुद्ध विहारात जायचं असं बाबासाहेब म्हणाले होते, ते कुठेतरी खोडंबलेलं आहे. आणि इथून ही जे 4 महिन्या अगोदर किंवा 4 महिन्यापासून ही जी सुरुवात झालेली आहे ही खूप उत्स्फूर्तपणे चांगली सुरुवात आहे. आजचा जो कार्यक्रम आहे हा आमच्या समाजासाठी एक प्रेरणा देणार आहे, एक चालना देणार आहे नवोदित पिढींना. आणि जे काही आमचे बंधू आहेत, भगिनी आहेत, आया बहिणी आहेत, यांच्यासाठी हा जो सकाळचा कार्यक्रम आहे हा खूप छान आहे. मी खूप खूप धन्यवाद देतो आणि बाकी लोकांनी याच्यात सहभागी व्हावं. मी GA भवते, सायंटिफिक असिस्टंट इन फॉरेन्सिक सायन्स लॅब, रहाटे कॉलनी. माझं राहणं भरतनगर कळमना मार्केट NIT कॉम्प्लेक्सला आहे. चलो बुद्ध की ओर ही संकल्पना जेव्हा माझ्या कानी पडली मित्रांकडून माझ्या, तेव्हा मला खूप अंतर्मनातून आनंद झाला. त्याच्या मागचं कारण हे आहे की ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये 2 वर्ष अगोदर होती आणि मी माझ्या काही मित्रांना जे विहाराचे संचालक आहेत त्यांना ही कल्पना सांगितली होती मी की आपण बौद्ध विहारामध्ये रविवारला जायचं. आणि ही संकल्पना राबवण्यामागचं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो आदेश दिला की प्रत्येक रविवारी बौद्ध विहारामध्ये बुद्धांनी जायचं, तर ती संकल्पना जेव्हा होती आणि ही माननीय श्री अशोक ढोणे आणि मेश्राम सर आणि हुमने सरांनी यांनी हा जो उपक्रम राबवला, त्यामुळे मला खूप अत्यानंद झाला. आणि मी आज शार्प 9 वाजता इथे चलो बुद्ध की ओर या रॅलीमध्ये सहभागी झालो. माझे नाव कलदार दादारावजी पाटील, मुक्काम शिवाजीनगर, गंगाबाई घाट, नागपूर. या धम्म रॅलीला ज्या ज्या लोकांनी सहभाग दिला आणि माझ्या वस्तीला कार्यक्रम झाला त्याबद्दल मी त्यांचे पण स्वागत करते आणि माझ्या वस्तीतील सर्व लोक उपस्थित झाले त्यांचे पण स्वागत करते. या कार्यक्रमाकरता ज्यांनी हा कार्यक्रम राबवण्याकरता प्रयत्न करत आहेत आणि हा यशस्वी व्हावा म्हणून ज्या व्यक्तींनी त्यांना सहभाग देत आहे त्यांनी या सर्व कार्यक्रमाकरता सहभाग दिला. आणि यानंतर आणखी काही ज्यांना माहिती नाही त्यांनी पण सहभाग द्यावा अशी मी विनंती करतो. सौ इंदिरा ज्ञानेश्वर गजबे, मी शिवाजीनगर इथे राहते आणि आचार्य बौद्ध घोष विहारामध्ये आम्ही सर्व महिला कार्यकर्ते आहोत. मला एवढं म्हणायचं आहे की चलो बुद्ध की ओर हा कार्यक्रम मलाच नव्हे तर आम्हाला अशा पुष्कळशा कार्यकर्त्यांना आणि उपासक आणि उपासिकांना खूप 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 फार चांगला वाटलेला आहे. आणि तसेच लोक आतापर्यंत उत्साह नव्हते, पण आता चलो बुद्ध की ओर या माध्यमातून आणि या विहाराच्या कार्यकर्त्या ज्या आहेत त्या पण उत्साह आहेत. आणि याच्यानंतर ज्या महिला आहेत त्या पण हळूहळू पुढे येऊन राहिलेल्या आहेत आणि मुलं पण सहकार्य देऊन राहिलेले आहेत. आणि
माझं नाव नारायण खोबरागडे, शिवाजीनगर. मी भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष, विहाराचा बी अध्यक्ष, पुतळ्याचा बी अध्यक्ष आहे. आणि ह्या तुमचा कार्यक्रम जो आज झालेला आहे, ह्या मला इतका आनंदी हा कार्यक्रम आहे का इतक्या दूरून तुम्ही आमच्या विहारात येऊन भेट दिली, त्याबद्दल मी आपला आभार दर्शन करतो ना मी धन्यवाद देतो. मी शिवाजीनगर महिला मंडळच्या सचिव आशाबाई बागडे बोलत आहे की आमच्या विहारात अशा प्रकारचा अनेक छोटे मोठे कार्यक्रम झाले, तरी हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे आमच्या वस्तीमध्ये. मला आनंद आहे. माझे नाव माया टेंबरे आहे. मी विहाराची आचार्य बौद्ध घोष विहाराची कार्यकर्ती आहे. आणि इतके कार्यक्रम झाले, एवढ्या कार्यक्रमानंतरही म्हणजे हा कार्यक्रम इतका व्यवस्थित झालेला आहे की याची आम्हाला खूप खुशी वाटत आहे. आणि असेच कार्यक्रम नियमितप्रमाणे हो हीच आम्हाला अपेक्षा आहे. मी वैभव ढोणे, मी डिफेन्सवरून आलेलो स्पेशल ह्या कार्यक्रमासाठी. मला माझ्या काकांनी सांगितलं होतं की हा कार्यक्रम आहे, म्हणून मी ह्या स्पेशल कार्यक्रमासाठी आलेलो आहो. म्हणून हा कार्यक्रम मला खूप आवडलेला आहे. माझं नाव शीलगंध दशरथ पाटील, अर्थात शील म्हणजे सदाचार आणि गंध म्हणजे त्याचा सुगंध, असा मी शीलगंध आहे. आणि आजचा या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित होऊन आणि आपण सर्व लोकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम इथे घडलेला आहे, याचा खूपच मला आनंद आहे. आणि वेळोवेळी असेच कार्यक्रम या ठिकाणी घडवत आणि नवीन जी पिढी आहे त्याला सदाचार मिळो, तो चांगल्या मार्गावर वळो, हीच सदिच्छा मी सांगून या ठिकाणी मी जय भीम करतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. मी सौ रेखा छत्रे शिवाजीनगर येथून बोलत आहे. मला हा कार्यक्रम खूपच छान वाटलेला आहे. असाच कार्यक्रम नेहमी व्हावं एवढी माझी आशा आहे. जय भीम.
मी शिल्पा मोरेश्वर निकोसे, राहणार शिवाजीनगर, नागपूर. आमच्या बौद्ध विहारात आज एक कार्यक्रम झालेला आहे, तो फार छान झालेला आहे आणि हा कार्यक्रम असं नेहमीप्रमाणे व्हावं हे आम्हाला अशीच अपेक्षा आहे. ही विनंती. धन्यवाद. मी वर्षा विवेकानंद वंजारी, राहणार शिवाजीनगर, नागपूर. माझा हा कार्यक्रम वस्तीमध्ये आला आणि सगळ्यांनी त्याला सहभाग दिला, याच्याबद्दल मी सगळ्यांचा आधी धन्यवाद करते. आणि 2-3 कार्यक्रमापासून मी या कार्यक्रमाला सहभागी होत आहे आणि ज्या व्यक्तीने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्यांच्यापासून हा प्रोग्राम सुरू झालेला आहे, यांचं मी आधी मनापासून धन्यवाद करते. कारण की खरंच ह्या प्रोग्रामाची आपल्या समाजाला खूपच आवश्यकता होती आणि तो कार्यक्रम सुरू झाला, हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. आणि हा कार्यक्रम माझ्या वस्तीत आला आणि आज माझ्या वस्तीची शोभा वाढलेली आहे. एवढं बोलून मी जय भीम. माझं नाव माधुरी महेंद्र चव्हाण. मी दत्तनगर या वस्तीतून आलेली आहे. मागच्या आठवड्यात आमच्या वस्तीमध्ये हा कार्यक्रम झाला आणि मला तो खूप आवडला, त्यामुळे मी दुसऱ्यांदा इथे येण्याची हे केलेली आहे. हा कार्यक्रम खरंच आमच्या समाजासाठी खूप प्रेरणादायक आहे आणि खरंच ज्यांना इच्छा असेल त्यांनी अवश्य हे करायला पाहिजे, अटेंड. कारण त्याच्यामुळे खूप काही आपल्याला जे आपलं दुःख असेल, हे असेल ते असेल, सगळं दूर झाल्यासारखं वाटते आणि खूप छान असं फ्रेश वाटते. म्हणून हा कार्यक्रम खरंच अटेंड करायला पाहिजे असं माझं उपासक आणि उपासकांना विनंती आहे. जय भीम, जय भारत. माझा परिचय सीमा भास्कर मेश्राम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. सर्व बौद्ध बांधवांना अशी विनंती आहे की चलो बुद्ध की ओर ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे अशी इच्छा बाळगते. जय भीम. माझे नाव दीपलता अशोक गडपायले, गुजरनगर, गंगाबाई घाट इथून आलेली आहे मी. हा कार्यक्रम खूपच छान आहे आणि ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी